सदर प्रकरणात जे कामोठा जे आरोपी किंवा जे या प्रकरणात ह्या केसमध्ये जे आढळून आले त्यांना न्यायालयीन कोठडी 5 दिवसाची झालेली होती। त्यानंतर ते आता जामिनावर बाहेर आहेत। भविष्यात कायदेशीर कठोरता, कारण कायदेशीर कठोरता तशी 10 लाखापर्यंतची शिक्षा आणि 10 लाखापर्यंतचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा अशी कायद्यात अंतर्भूत आहे। त्या पद्धतीनं ह्यांचा सहभाग कसा आहे तो शोधून त्यांच्यावर तशा पद्धतीची कार्यवाही केली जाईल। संबंधित बाब गंभीर आहे हे मीच मान्य करतो आणि आपणही सगळं सभागृह मान्य करतं, परंतु जी चेन आहे ते त्याच संदर्भात का मोकोका हा चेनलाच लागला जातो, त्या पद्धतीनं विधिन्यायाचं मार्गदर्शन घ्यावंच लागेल। त्या पद्धतीनं मार्गदर्शन घेऊ आणि त्यांच्यावर मोकोका लावला जाईल। जी कलमं आहेत ती पुन्हा तपासून त्याच्यात वाढ करून आणि जे पुन्हा कसे अरेस्ट होतील यासाठी प्रयत्न केला जाईल। पुन्हा कडक कार्यवाही करून आणि त्यांना पुन्हा अरेस्ट केलं जाईल। सदरचा कायदा हा तसा केंद्र शासनाचा असल्यामुळे त्यांनी केंद्रालाही त्या ठिकाणी कळवलं जाईल आणि कठोरात कठोर कार्यवाही करण्यासाठी कायदा लावला जाईल।